हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमवरचे काही एक्झाम्पल्स. सो रिमार्क आहे आता. ॲक्च्युली एक थिओरमचं स्टेटमेंट आहे अँड इट सेज दॅट की लेट फाय बी एनी सोल्युशन ऑफ दी सेकंड ऑर्डर लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन विच इज वाय ऑफ डबल डॅश प्लस a1 y डॅश प्लस a2 y इक्वल्स टू 0. यालाच आपण असं लिहितो L ऑफ y इक्वल्स टू 0 on an interval I. The solution phi is defined on interval I containing a point x0. म्हणजे x0 एक पॉईंट आहे या इंटरवल I मधला. मग I मधल्या सर्व x साठी एक इनइक्वालिटी सॅटिस्फाय होते. ती इनइक्वालिटी कुठली की नॉर्म ऑफ फाय ऑफ x0 e टू दी पॉवर मायनस के एक्स मायनस x0 मॉड ऑफ x मायनस x0 less than or equals to norm of phi of x less than norm of phi of x e to the power k mod x minus x0. आता इथे phi of x, norm of phi of x कसा डिफाईन केलेला आहे? norm of phi of x is equals to mod phi of x चा स्क्वेअर प्लस mod of phi dash x चा स्क्वेअर आणि हे पूर्ण जे आहे ते आहे स्क्वेअर रूटमध्ये बिकॉज इथे पॉवर 1/2 आहे. आणि के काय आहे? जो इथे के आलेला आहे तो के आहे 1 प्लस मॉड ऑफ a1 प्लस मॉड ऑफ a2. आणि a1 a2 काय आहे? a1 a2 या डिफरन्शियल इक्वेशनमधले कोएफिशियंट्स आहेत. ओके, आपण इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमसाठी एक्झिस्टन्स थिओरम बघितला होता आणि एक्झिस्टन्स थिओरमनुसार इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम जे असतं की एल ऑफ वाय इक्वल्स टू 0, वाय ऑफ x0 इज इक्वल्स टू अल्फा अँड वाय डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बेटा हे सॅटिस्फाय करणारं एक सोल्युशन एक्झिस्ट करतं वेअर C1 आणि C2 जे कॉन्स्टंट्स आहेत ते युनिक असतात. सो असं फक्त एकच सोल्युशन किंवा आपण म्हणू ॲटमोस्ट वन सोल्युशन एक्झिस्ट करतं हे आपल्याला या युनिकनेस थिओरममध्ये प्रूव्ह करायचं. मग आपण दोन सोल्युशन्स कन्सिडर करू. सो सपोज phi and psi were two solutions. हे दोन सोल्युशन्स घेऊ आणि सपोज हे दोन्ही सोल्युशन्स या इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमला सॅटिस्फाय करतात. त्याच्यानंतर मग आपण म्हणू की लेट psi इज इक्वल्स टू phi मायनस psi. देन L ऑफ psi काय होऊन जाणार? L ऑफ psi L ऑफ phi मायनस L ऑफ psi. का? कारण हे दोनही काय आहे? सोल्युशन आहे त्या इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचे आणि हे दोन कंडिशन्स पण सॅटिस्फाय करणार. सो अकॉर्डिंग टू दॅट psi ऑफ x0 इज इक्वल्स टू 0 अँड psi डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू ऑल्सो 0. सो नाव thus norm of psi of x0 is equals to 0. आणि मग इथे आता आपण इनइक्वालिटी अप्लाय करू जी आपण लास्ट रिमार्कमध्ये बघितली होती. सो अप्लाइंग दॅट इनइक्वालिटी काय मिळते आपल्याला? नॉर्म ऑफ phi ऑफ x0 ही इनइक्वालिटी आहे e टू दी पॉवर मायनस के मॉड ऑफ x मायनस x0 विच इज लेस दॅन और इक्वल्स टू norm of phi of x which is less than or equals to norm of phi of x0 e to the power k mod x minus x0. So ही आहे ती inequality. So using this inequality आपल्याला मिळतं norm of psi of x equals to 0 for all x belongs to the interval I. मग अकॉर्डिंग टू दिस हे जे आहे psi इज इक्वल्स टू phi मायनस psi. सो नॉर्म ऑफ psi काय मिळाला? 0 मिळाला. सो हे काय इम्प्लाय करते की psi ऑफ x, दिस इम्प्लाइज दॅट psi ऑफ x इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू I. मग psi ऑफ x इक्वल्स टू जर 0 झालं तर phi मायनस psi इक्वल्स टू काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. सो देअरफॉर
सो जसं आपण बघितलं की साय ऑफ एक्स काय मिळालं 0, बट साय काय आहे, साय आहे फाय मायनस साय. सो देअरफॉर दिस इम्प्लाइज दॅट फाय इज इक्वल्स टू साय. म्हणजेच काय की जे दोन सोल्युशन आपण कन्सिडर केले होते त्या इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचे ते कसे मिळाले, इक्वल मिळाले. सो देअरफॉर दिस इम्प्लाइज द सोल्युशन of any initial value problem, that is IVP, is unique. यानंतरचं आर्टिकल आहे लिनियर डिपेंडन्स आणि लिनियर इंडिपेंडन्स. सो युजली हा कन्सेप्ट मॅथ्समध्ये मोस्ट ऑफ द व्हेरियस अप्रोचनी आलेला आहे. सो लिनियर डिपेंडन्स आणि लिनियर इंडिपेंडन्स. सो इन केस ऑफ आपण फंक्शन्स किंवा वेक्टर्स जर बघितलं, सो कुठलेही दोन वेक्टर्स किंवा कुठलेही दोन फंक्शन्स आपण केव्हा म्हणतो की ते लिनियर डिपेंडंट आहे, की सपोज वी हॅव टू वेक्टर्स V1 आणि V2 आणि दोन कॉन्स्टंट्स आहे अल्फा आणि बीटा. So we say that these vectors V1, V2 are linearly dependent if the linear combination alpha V1 plus beta V2 is equals to 0 and both of these constants are not 0. That is either alpha not equals to 0 or beta not equals to 0, or we can say not both 0. And when we say that two vectors are linearly independent, that whenever alpha V1 plus beta V2 is equals to 0, that is linear combination of this vector is 0 and alpha equals to beta is equals to 0, that is both the constant are 0. Now we can normalize or we can get to the point of linear dependence and independence of solutions of these differential equations, or we can say second order linear differential equations. So now when we say that two functions, here usually we have the solutions in term phi1 and phi2. So we say that these two functions phi1 phi2 which is defined on the interval I are said to be linearly dependent on this interval I if there exist two constants c1 and c2, not both 0, such that the linear combination of this function, that is c1 phi1 of x plus c2 phi2 of x equals to 0 for all x in this interval I. Then when we say that these functions are linearly independent, the function phi1 phi2 are said to be linearly independent on I if they are not linearly dependent. Particularly we can say that phi1 phi2 are linearly independent on the interval I if the only constant c1 c2 such that the linear combination of these two functions c1 phi1 plus c2 phi2 equals to 0 for all x belongs to I are 0, that is c1 equals to c2 equals to 0. So the simple thing is की कुठलेही दोन फंक्शन्सला आपण लिनियरली डिपेंडंट म्हणतो जेव्हा त्या दोन फंक्शन्सचं जे लिनियर कॉम्बिनेशन असतं ते इक्वल्स टू 0 असतं आणि ते जे कॉन्स्टंट असतात ते कुठला तरी एक कॉन्स्टंट हा नॉन झिरो असायला पाहिजे, नॉट बोथ 0. याचा अर्थ काय होतो की कुठला तरी एक 0 नसायला पाहिजे. मग लिनियरली इंडिपेंडंट केव्हा होतात? लिनियरली इंडिपेंडंट म्हणजे जेव्हा ते लिनियरली डिपेंडंट नसतात. आणि यालाच पर्टिक्युलरली लिहायचं झालं तर लिनियर कॉम्बिनेशन जे आहे त्या दोन फंक्शन्सचं किंवा सोल्युशन्सचं ते इक्वल्स टू 0 आहे प्रत्येक इंटरवलच्या प्रत्येक पॉईंटसाठी, दॅट इज फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. आणि केव्हा त्याला लिनियरली इंडिपेंडंट म्हणू? जेव्हा लिनियर कॉम्बिनेशन तर इक्वल्स टू 0 आहे, बट जे कॉन्स्टंट्स आपण यूज केलेले आहे c1 c2 ते कसे आहे? सगळेचे सगळे 0 असायला पाहिजे. सो मग आता आपण प्रूफ करू की जे सोल्युशन्स आपल्याला सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे मिळतात
होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे जे सोल्युशन्स मिळतात ते कसे असतात, ते लिनियरली इंडिपेंडंट असतात. मग मी इथे एक सेकंड ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन घेतला आहे, दॅट इज वाय डबल डॅश प्लस a1 वाय डॅश प्लस a2 वाय इक्वल्स टू 0. यालाच आपण लिहितो एल ऑफ वाय इक्वल्स टू 0. मग आपण याचं ऑक्झिलरी इक्वेशन घेत असतो आणि त्या ऑक्झिलरी इक्वेशनचे जे रूट्स असतात, सपोज m1 आणि m2 हे जर त्याचे रूट्स आहे, सो m1 आणि m2 रूट्स घेऊन आपण e टू दी पॉवर m1x आणि e टू दी पॉवर m2x असे त्याचे दोन सोल्युशन्स लिहितो वेन द रूट्स आर रिअल अँड नॉट इक्वल. आणि इक्वल जर असेल तर e टू दी पॉवर m1x आणि सेकंड असतं x e टू दी पॉवर m1x. अशा प्रकारे आपण दोन सोल्युशन्स लिहत असतो. सो आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे फर्स्ट कंडिशन आणि किंवा याला म्हणू केस 1 आणि केस 2. सो दोनही केसमध्ये हे जे सोल्युशन्स आहेत दॅट इज phi1 phi2 आणि इथे हा phi1 आणि हा phi2. सो हे कसे आहे, हे लिनियरली इंडिपेंडंट आहे. एल आय आहे हे प्रूव्ह करायचं. सो मग आपण म्हटलं लेट phi1 अँड phi2 बी टू सोल्युशन्स ऑफ एल ऑफ वाय इक्वल्स टू 0. मग आता केस 1 घेतली की जे दोन रूट्स मिळालेले आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशनचे ते सपोज आहे r1 आणि r2 आणि हे जे रूट्स आहे जस्ट इन्स्टेड ऑफ m1 m2 आपण इथे r1 r2 यूज केलेला आहे आणि हे जे रूट्स आहे हे नॉट इक्वल आहे, रिअल आहे आणि इक्वल नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला phi1 ऑफ x काय मिळेल, phi1 ऑफ x मिळेल e टू दी पॉवर r1x आणि phi2 ऑफ x काय मिळेल, phi2 ऑफ x मिळेल e टू दी पॉवर r2x. आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लिनियर इंडिपेंडंट, सो काय होईल, हे दोन फंक्शन लिनियरली इंडिपेंडंट केव्हा होतील, जेव्हा याचं लिनियर कॉम्बिनेशन इक्वल्स टू 0 आहे आणि जे पण दोनही कॉन्स्टंट आपण यूज करू ते पण कसे आहे 0. सो आपण पहिले याचं लिनियर कॉम्बिनेशन इक्वल्स टू 0 घेऊ. सो देअरफॉर c1 phi1 ऑफ x प्लस c2 phi2 ऑफ x इक्वल्स टू 0. So this implies c1 e to the power r1x plus c2 e to the power r2x equals to काय झालं 0. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हे लिनियर कॉम्बिनेशन आपण या दोन सोल्युशन्सचं काय घेतलं 0 घेतलं आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की इथे जे दोन कॉन्स्टंट यूज केले आहेत c1 आणि c2 हे दोनही कॉन्स्टंट कसे आहेत 0 आहेत. सो मी आता या इक्वेशनला मल्टिप्लाय करते, मल्टिप्लाइंग बाय e टू दी पॉवर माइनस r1x ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. सो काय मिळेल मल्टिप्लाय केल्याने, दिस इम्प्लाइज इथे जर e टू दी पॉवर मायनस r1x ने मल्टिप्लाय केलं तर फक्त c1 उरतो प्लस c2 e टू दी पॉवर r2 मायनस r1 x इक्वल्स टू 0. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळतं. सो आता या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट जर केलं सो काय मिळेल आपल्याला, c1चं डिफरन्शिएशन वुड बी 0 आणि इथे डिफरन्शिएशन होईल c2 r2 मायनस r1 e टू दी पॉवर r2 मायनस r1 x इक्वल्स टू 0. सो मग आता बघा काय मिळालं आपल्याला, c2 r2 मायनस r1 e टू दी पॉवर r2 मायनस r1 x इक्वल्स टू 0. सो आता ॲज पर गिवन r1 इज नॉट इक्वल्स टू r2 है ना, r1 हे r2ला इक्वल नाही आहे. सो हे काय इम्प्लाय करतं, दिस इम्प्लाइज की r2 मायनस r1 हे कधीच 0 होणार नाही कारण ते दोन इक्वल नाही आहे, म्हणजे हा टर्म तर 0 होणार नाही. आणि e टू दी पॉवर r2 मायनस e टू दी पॉवर r2 मायनस r1 ऑफ x हे पण कधीच 0 होणार आहे, दिस विल नेवर बी 0. मग ही पूर्ण जर मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 0 आहे, ही टर्म 0 होत नाही, ही पण टर्म 0 होत नाही. सो ऑप्शन इज
की C2 0 असायला पाहिजे. सो आपल्याला काय मिळतं मग, दिस इम्प्लाइज की C2 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर दिस इम्प्लाइज C2 इक्वल्स टू 0. मग C2 0 मिळाला. आता आपण C2 इक्वल्स टू 0 इथे याला इक्वेशन नंबर 2 देऊ आणि याच्यामध्ये पुट करू. सो C2 इक्वल्स टू 0 जर पुट केलं तर C1 प्लस ही टर्म होऊन जाईल 0 इक्वल्स टू 0. सो काय मिळतं मग आपल्याला, C1 पण काय मिळतो, 0 मिळतो. सो दिस इम्प्लाइज C1 इक्वल्स टू 0. सो आपण घेतलं होतं लिनियर कॉम्बिनेशन C1 e टू दी पॉवर R1x प्लस C2 e टू दी पॉवर R2x इक्वल्स टू 0 आणि हे लिनियर कॉम्बिनेशन आपण 0 घेतलं आणि इथे जे दोन कॉन्स्टंट यूज झाले होते C1 आणि C2 हे दोन्ही कॉन्स्टंट 0 आले असं आपण प्रूव्ह केलं. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लिनियर इंडिपेंडन्स ऑफ टू सोल्युशन्स काय मिळतं की हे जे सोल्युशन होते phi1 of x phi2 of x हे काय लिनियरली इंडिपेंडंट आहे. आता आपण केस 2 बघू. केस 2 नुसार आपण इथे घेतलं की R1 इक्वल्स टू R2 म्हणजे जे दोन ऑक्झिलरी इक्वेशनचे जे दोन रूट्स आहे ते कसे रिअल आणि इक्वल आहे म्हणजे रिपीटेड रूट्स आहे. मग अकॉर्डिंग टू दिस phi1 of x काय मिळतो, e टू दी पॉवर R1x आणि phi2 of x काय मिळतो, x इंटू e टू दी पॉवर R1x. मग आता याचा आपण लिनियर कॉम्बिनेशन घेऊ. सो देअरफॉर C1 e टू दी पॉवर R1x प्लस C2 into x e to the power R1x equals to 0. So this linear combination is equals to 0. मग आता पुन्हा आपल्याला प्रूफ करायचं आहे की this C1 and C1 C2 equals to 0. So same process इथे रिपीट करणार. multiplying by e to the power minus R1x on both sides. सो मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळतं मग, C1 मिळेल प्लस x इंटू C2 इक्वल्स टू 0. सो याला आपण इक्वेशन 1 देऊ, याला आपण इक्वेशन 2 देऊ. मग आता इथे C1 प्लस x C2 इक्वल्स टू 0 मिळालं. सो आता या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल, C1चं डिफरन्शिएशन 0 x इंटू C2. सो C2 इक्वल्स टू 0. सो काय मिळालं मग फायनली C2 इक्वल्स टू 0. आता हा C2 इक्वल्स टू 0 आपण पुट करू इथे इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो दिस ऑल्सो इम्प्लाइज C1 इक्वल्स टू 0. सो देअरफॉर C1 इक्वल्स टू C2 इक्वल्स टू 0. दोनही केसमध्ये आपल्याला मिळालं C1 इक्वल्स टू C2 इक्वल्स टू 0 म्हणजे दोनही केसमध्ये काय झालं की जे काही सोल्युशन्स मिळाले होते होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे सो ते कसे आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहे. सो याच्यानंतरचं जे टर्म आहे दॅट इज रॉन्स्कियन. सो रॉन्स्कियन काय असतो की कुठलेही जर दोन सोल्युशन्स आहे phi1 आणि phi2 एका लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे L ऑफ y इक्वल्स टू 0. सो हे लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही ही चेक करायची एक टेस्ट आहे. सो त्याला म्हणतात रॉन्स्कियन. मग रॉन्स्कियनमध्ये ॲक्च्युली काय असतं, रॉन्स्कियन इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनंट phi1 phi2 आणि सेकंड रोमध्ये आहे phi1 डॅश आणि phi2 डॅश. यालाच जर आपण या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळते phi1 इंटू phi2 डॅश मायनस phi1 डॅश इंटू phi2. याला काय म्हणतात, याला म्हणतात रॉन्स्कियन. या डिटर्मिनंटला म्हणतात रॉन्स्कियन ऑफ फंक्शन्स किंवा सोल्युशन्स कुठले phi1 आणि phi2 आणि याला डिनोट केलं जातं W ऑफ phi1 phi2 ओर किंवा ॲट द पॉईंट x. आणि हा एक्स पॉईंट कुठला असतो तर हा एक्स पॉईंट असतो इंटरवल आय मधला ज्याच्यावर काय या इंटरवल आयवर काय डिफाईंड असतात हे सोल्युशन्स किंवा फंक्शन phi1 आणि phi2 डिफाईंड असतात. सो दॅट इज याला कसं लिहिता येतं रॉन्स्कियन ऑफ द फंक्शन्स किंवा सोल्युशन phi1 phi2 ओर एक्स किंवा ॲट पॉईंट एक्स इक्वल्स टू द डिटर्मिनंट phi1 phi2 phi1 of dash phi2 of dash. So Wronskian is just a method to determine whether the solutions of any linear differential equation are linearly independent or not. So याच्यावर बेस्ड एक थिओरम आहे.
So according to the statement of the theorem, two solutions phi1, phi2 of L of y equals to 0 are linearly independent on an interval I if and only if the Wronskian at point x is not equals to 0. थिओरमचं स्टेटमेंट म्हणते की कुठलेही दोन सोल्युशन्स phi1 आणि phi2 हे Li असतील. phi1 आणि phi2 लिनियरली इंडिपेंडेंट असतील केव्हा, जेव्हा Wronskian विल बी नॉट इक्वल्स टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. सो आपल्याला प्रूव्ह करायचं की phi1 phi2 लिनियरली इंडिपेंडेंट आहे इफ अँड ओनली इफ द Wronskian इज नॉट इक्वल्स टू 0 for x belongs to I. So first आपण suppose करू की suppose given is कि Wronskian of the functions phi1 phi2 at point x is not equals to 0 for all x belongs to I, and let C1, C2 be constant such that the linear combination C1 phi1 of x plus C2 phi2 of x is equals to 0 for all x belongs to I, आणि याला आपण देऊ नंबर 1. सो आपण दोन कॉन्स्टंट घेतले C1 C2 आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन्स घेतलं दोन फंक्शन्सचं C1 phi1 of x plus C2 phi2 of x equals to 0, आणि दिस लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. सो याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय बनते, देन C1 phi1 dash of x plus C2 phi2 dash of x equals to 0. याला देऊ आपण सेकंड, अँड दिस इज ऑल्सो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. मग आता एका फिक्स्ड एक्ससाठी इक्वेशन 1 आणि 2 काय देते, इक्वेशन 1 आणि 2 जर आपण ऑब्झर्व केले तर दिस बिकम अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स विथ द व्हेरिएबल म्हणजे काय आहे इथे अननोन C1 आणि C2 आहे, आणि त्याचे कोएफिशियंट्स आहे C1चा कोएफिशियंट्स आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये phi1 of x, C2चा आहे phi2 of x, आणि सेकंड इक्वेशनमध्ये C1चा कोएफिशियंट आहे phi1 dash of x आणि C2चा आहे phi2 dash of x. सो दिस इक्वेशन 1 and 2 become linear homogeneous equation which are satisfied by C1 and C2. So therefore for a fixed x in the interval I, equation 1 and 2 become a linear homogeneous equation which is satisfied by C1 आणि C2. म्हणजे हे दोन इक्वेशन जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करावं लागते, C1 आणि C2ची. सो आपल्याला जे दोन इक्वेशन मिळाले होते ते होते C1 phi1 of x plus C2 phi2 of x equals to 0, याला आपण इक्वेशन 1 म्हटलं होतं, आणि C1 phi1 dash of x plus C2 phi2 dash of x equals to 0 ला इक्वेशन 2 म्हटलं होतं. आणि हे इक्वेशन कसे आहे, दिस बिकम्स द लिनियर होमोजिनियस इक्वेशन विच इज सॅटिस्फाईड बाय C1 आणि C2. मग आता या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं झालं तर आपण काय करतो की त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो, डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स ऑफ C1 आणि C2. सो हा डिटर्मिनंट जर आपण बघितला तर हा डिटर्मिनंट आपल्याला ॲक्च्युली काय मिळतो, Wronskian मिळतो. सो देअरफॉर द डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स determinant of coefficients is just the Wronskian of phi1 phi2 at point x
आणि ॲज पर गिवन दिस इज नॉट इक्वल्स टू 0 विच इज नॉट इक्वल्स टू 0. मग हा डिटर्मिनंट phi1 ऑफ एक्स, phi2 ऑफ एक्स, phi1 डॅश ऑफ एक्स अँड phi2 डॅश ऑफ एक्स, हा डिटर्मिनंट जर नॉट इक्वल्स टू 0 आहे, सो जे काही रूल्स आहे लिनियर पेअर सायमल्टेनियस लिनियर पेअर इक्वेशन जे आपण सॉल्व्ह करतो, सो अकॉर्डिंग टू दिस एकतर ते इक्वेशन कशा आहे, होमोजिनियस आहे, राईट हँड साईड इज इक्वल्स टू 0. सो याचं सोल्युशन काय बनेल, C1 इक्वल्स टू C2 इक्वल्स टू 0, हे एकच याचं सोल्युशन बनेल. सो तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की C1 आणि C2 जे कॉन्स्टंट्स आहे ते कसे आहे, 0 आहे. सो देअरफॉर C1 equals to C2 equals to 0 is only solution for pair of homogeneous linear equations 1 and 2. सो हे काय प्रूफ करतं की आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं होतं फंक्शन्सचं सोल्युशन्सचं phi1 ऑफ एक्स आणि phi2 ऑफ एक्स, आणि त्याचे जे कॉन्स्टंट होते ते आपल्याला 0 मिळाले. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लिनियर इंडिपेंडेंट, दिस प्रूव्स दॅट phi1 phi2 आर लिनियरली इंडिपेंडेंट ऑन एन इंटरवल I. सो देअरफॉर दिस प्रूव्स दॅट phi1 phi2 are linearly independent on an interval I. सो मग आता याचा कॉन्व्हर्स पार्ट आहे. कॉन्व्हर्स पार्टमध्ये आता आपण अज्युम करू की phi1 phi2 कसे लिनियरली इंडिपेंडेंट आहे आणि प्रूफ करू की रॉन्स्कियन कसा आहे, नॉट इक्वल्स टू 0 आहे. सो कॉन्व्हर्सली गिवन काय आहे, सपोज phi1 and phi2 are linearly independent on interval I. सो इथे आपण अज्युम करू की assume that there is x0 which belongs to the interval I such that, सो आपण काय अज्युम करतो, आपण एक पॉईंट अज्युम करतो ॲक्च्युली x0, आणि आपण म्हटलं की या पॉईंटवर जो रॉन्स्कियन आहे phi1 आणि phi2चा ॲट पॉईंट x0 इज इक्वल्स टू 0, आपण हा रॉन्स्कियन इक्वल्स टू 0 अज्युम केलं. मग द सिस्टम ऑफ दिस इम्प्लाइज दॅट the system of two homogeneous linear equation, जर रॉन्स्कियन इक्वल्स टू 0 आहे, सो याचा अर्थ काय होतो की जी सिस्टीम आहे होमोजिनियस लिनियर इक्वेशनची, कुठली सिस्टीम, C1 phi1 ऑफ x0 प्लस C2 phi2 ऑफ x0. सो ही सिस्टीम आपण कुठल्या पॉईंटवर डिफाईन करतो, ॲट पॉईंट x0 इक्वल्स टू 0 आणि C1 phi1 डॅश ऑफ x0 प्लस C2 phi2 डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू 0. ही सिस्टीमला आपण नंबर दिला 3rd. सो जर रॉन्स्कियन 0 आहे, रॉन्स्कियन म्हणजे काय होतं, या सिस्टीमचा डिटर्मिनंट जर घेतला तो सिस्टीमच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट जर घेतला तर, मग जर रॉन्स्कियन इक्वल्स टू 0 आहे म्हणजेच काय, डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 आहे. मग डिटर्मिनंट जर 0 आहे तर या सिस्टीम ऑफ टू होमोजिनियस लिनियर इक्वेशनला सोल्युशन आहे C1 आणि C2 ज्याच्यापैकी एक 0 नाही आहे. सो देअरफॉर द सिस्टम ऑफ टू लिनियर होमोजिनियस इक्वेशन, हे दोन इक्वेशन्स हॅज अ सोल्युशन C1 C2 where at least one of them is not
0. C1 C2 पैकी एक तरी 0 नाही आहे. मग आपण म्हणू लेट C1 C2 be such a solution and consider a function एक फंक्शन कन्सिडर केलं psi which is equals to C1 phi1 plus C2 phi2 आणि C1 आणि C2 हे आपण असेच सोल्युशन घेतले की त्यामधला एक तरी 0 नाही पाहिजे, दॅट इज ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉट 0 असं पैकी सोल्युशन घेतलं. सो आपल्याला माहिती आहे की जर दोन सोल्युशन्स आहे कुठलेही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन पण काय असतं, सोल्युशन असतं. मग हा साय पण काय बनतो, सोल्युशन बनतो. सो नाव L of psi equals to 0 and from 3 काय मिळते, psi of x0 equals to 0. सो या इक्वेशन हे जे होमोजिनियस लिनियर इक्वेशन आहे याच्या फर्स्ट इक्वेशननुसार हे काय बनते psi of x0 विच इज इक्वल्स टू 0 आणि हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. सो psi dash of x0 इक्वल्स टू 0. सो मग आपल्याला इथे ॲक्च्युली काय मिळालं, एक इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम मिळालं. सो आपण युनिकनेस थिअरमनी बघितलं होतं की psi of x इक्वल्स टू 0 काय असतं, सर्वच एक्ससाठी असतं. इथे आपण फक्त x0 घेतलेला आहे. सो फ्रॉम द युनिकनेस थिअरम we infer that psi of x equals to 0 for all x belongs to the interval I. So thus C1 phi1 of x plus C2 phi2 of x equals to 0 for all x belongs to I. सो आपल्याला याच्यावरनं काय मिळालं, साय आपण बघितला होता C1 phi1 प्लस C2 phi2. मग साय ऑफ x जर 0 आहे सो C1 phi1 कुठल्या पॉईंटवर x आणि हा x हा कुठलाही पॉईंट असू शकते किंवा x एक सगळेच पॉईंट आहे फ्रॉम इंटरवल I. बट आपण जे हे फंक्शन कन्सिडर केलं होतं साय याच्यासाठी जे आपण सोल्युशन घेतले होते C1 आणि C2 हे आपण कसे म्हटले होते की याच्यामधला एक तरी 0 नाही आहे. मग गिवन काय आहे, गिवन आहे की phi1 ऑफ x आणि phi2 ऑफ x लिनियरली इंडिपेंडंट आहे. मग हे जर लिनियरली इंडिपेंडंट आहे तर C1 आणि C2 कसे असायला पाहिजे, दोन्ही 0 असायला पाहिजे. बट आपण जे कन्सिडर केलं आहे की psi ऑफ x इक्वल्स टू 0 आणि याचे जे सोल्युशन्स आहे C1 आणि C2 ते कसे आहे, दोनही ॲटलिस्ट त्यातला एक तरी 0 नाही आहे. मग हे आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मिळालं. सो दिस कॉन्ट्राडिक्ट्स द फॅक्ट. कुठला फॅक्ट की हे phi1 आणि phi2 कसे लिनियरली इंडिपेंडंट आहे. हा फॅक्ट हे जे स्टेटमेंट आपल्याला मिळालं हे कॉन्ट्राडिक्ट करतं आहे. सो बट दिस कॉन्ट्राडिक्ट द फॅक्ट दॅट phi1 phi2 आर लिनियरली इंडिपेंडंट ऑन द इंटरवल I. सो मग कॉन्ट्राडिक्शन मिळालं म्हणजे आपलं अझम्पशन चुकलं. आपलं अझम्पशन काय होतं, आपण अज्युम केलं होतं की एका पॉईंट असा एक पॉईंट एक्झिस्ट करतो x0 इंटरवल I मध्ये ज्याच्यावर रॉन्स्कियन जो आहे तो कसा आहे, त्या पॉईंटवरचा रॉन्स्कियन कसा आहे, 0 आहे. सो हे अझम्पशन रॉंग आहे. देन व्हॉट इज करेक्ट. सो दस our assumption that there exists a point x0 belongs to I such that the Wronskian phi1 phi2 at point x0 is equals to 0. हे assumption कसं आहे, wrong आहे, is wrong.
सो देअरफॉर मग काय करेक्ट आहे की रॉन्स्कियन जो आहे फॉर phi1 phi2 at all point x of the interval I is not equals to 0. That is for all x belongs to the interval I. आणि इथेच आपला या थिओरमचा सेकंड पार्ट कॉन्व्हर्स पार्ट हा प्रूव्ह झाला. सो आपण म्हटलं होतं की हे जे अझम्पशन आहे हे रॉंग आहे. मग काय बरोबर आहे की रॉन्स्कियन हा नॉट इक्वल्स टू 0 आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. सो हेन्स इथे प्रूव्ह झाला. सो आपण फर्स्ट पार्टमध्ये घेतलं होतं की रॉन्स्कियन नॉट इक्वल्स टू 0 आहे आणि प्रूव्ह केलं होतं की phi1 phi2 आर लिनियरली इंडिपेंडेंट. आणि कॉन्व्हर्स पार्टमध्ये आपण घेतलं phi1 phi2 लिनियरली इंडिपेंडेंट. एक अझम्पशन केलं होतं अझम्पशननुसार रॉन्स्कियन काय 0 आहे ॲट x0 बिलॉंग्स टू आय. बट आपल्याला हे अझम्पशन कसं मिळालं, चुकीचं मिळालं. आणि आपण मग प्रूव्ह केलं की रॉन्स्कियन इज नॉट इक्वल्स टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रॉन्स्कियन आणि लिनियरली इंडिपेंडंट डिपेंडंट याच्यावरचे अजून काही थिओरम्स बघू. थँक्यू.